स्वामी समर्थ. तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये खूप 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 स्वागत. आपल्याला त्रास देतात, आपलं नुकसान करतात, आपल्याला वाईट बोलतात, त्यांच्याशी आपलं कार्मिक अकाउंट कसं क्लोज करायचं हे तर आपल्या मागच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं. पण ते जेव्हा त्रास देतात तेव्हा आपल्याला खूप सारे निगेटिव्ह थॉट्स यायला चालू होतात. आपण निगेटिव्ह विचार करायला चालू करतो. त्या टाईमला तुम्ही काय विचार करणार की सक्सेस इज सर्टन फॉर मी. माझं शरीर परफेक्ट हेल्दी आहे. मला जे भेटले त्यापेक्षा मला पाहिजे त्यापेक्षा मला जास्त येत आहे. म्हणजे ज्या टाईमला तुम्ही निगेटिव्ह थॉट्स घेल तर ते निगेटिव्ह अजून होत जाणार. तर त्या निगेटिव्ह टाईमला जर तुम्ही पॉझिटिव्ह थिंकिंग घेतलं तर ते तुमचं अजून चांगलं होत जाणार तुमच्यासोबत. पण रोज डेली लाईफमध्ये तुम्ही काय विचार करायचा, कोणी माझ्यासोबत वाईट वागू शकत नाही जोपर्यंत मी ते कर्म करत आली नाही, आणि कोणी माझ्यासोबत चांगलंही वागू शकत नाही जोपर्यंत मी तसं कर्म करत आली नाही. किसी से एहसान भी नहीं और किसी से बैर भी नहीं. तुम्ही ज्यावेळेस दुसऱ्यांचं वाईट बोलता किंवा असं विचार करता त्या टाईमला असा विचार करायचा की आपण याचा वाईट विचार करतो तर कधी आपल्यासोबत वाईट होऊ शकतं. त्यामुळे ज्या गोष्टी आपण पेरल्या त्याच आपल्याला उद्या उगवणार आहे. जसं की मी चांगलं थिंकिंग केलं तर माझ्यासोबत चांगलं होत जाईल, वाईट थिंकिंग केलं तर माझ्यासोबत वाईट घडत जाईल. आणि आता कसं आहे माहिती आहे, आपण जर कार्मिक अकाउंट तर हे क्लोज केलं आहे की एखाद्याशी भांडणं झालं वगैरे, पण डेली लाईफमध्ये तर आपलं माझ्याकडनंही कोणाला काही बोललं जाऊ शकतं किंवा समोरचं आपल्याला वाईट बोलतो. तर रोजचं डेलीचं कार्मिक अकाउंट तुम्ही कसं क्लोज करणार. तर रात्री रोज झोपताना ना आपण 2-3 संकल्प करून झोपा की जी झालेली गोष्ट आहे ती मी विसरून जाईल आणि त्या गोष्टीवर मी विचार करत बसणार नाही. कोणी मला वाईट बोललं असेल तर मी त्यांना माफी, म्हणजे माझ्याकडनं त्यांना माफी. आणि जे लोक आज मला दिवसभरात भेटले त्यांना माझ्याकडनं खूप साऱ्या ब्लेसिंग. आणि जे माझा ब्लॉग बघतायत त्यांना पण माझ्याकडनं खूप साऱ्या ब्लेसिंग, रिस्पेक्ट आणि प्रेम. मला माझा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. थँक्यू.